एकंदरच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मुंबईत आपणच रिपोर्टिंग केलेलं आहे, आपण देखील बघितलेलं आहे आणि हे सगळ्याच मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईत पाणी तुंबलं काल. गेले 1 वर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की गद्दारांचं खोके सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेवर त्यांची हुकुमशाही चालू असताना वेगळ्या वेगळ्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मोठे घोटाळे त्यांनी केलेले आहेत. ह्याच ठिकाणी बसून आपण शिवसेना भवनातून गेले 1 वर्षात रस्त्यांचे जे घोटाळे झाले ते मी तुमच्यासमोर आणले आणि साधारणपणे 6080 कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं, टेंडर होतं, तिथे आपण त्या 4 पत्रकार परिषदेतून आणि आपल्या सहकार्यामुळे मुंबईकर ह्या नात्याने, आपल्या या देशाच्या नागरिक म्हणून नात्याने आपण मुंबईचे आणि मुंबईकरांचे साधारणपणे 1000 कोटी वाचवू शकलेलो आहे. जर आपण पाहिलं असेल त्याच्यात ॲडव्हान्स मोबिलायझेशनला जे पैसे देणार होते कॉन्ट्रॅक्टर्सला ते आपल्या पत्रकार परिषदेमुळे आणि आपल्या रिपोर्टिंगमुळे थांबलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही बिडिंग चुकीच्या मार्गाने झालं होतं आणि जो घोटाळा आहेच त्याच्यात आम्ही कोर्टात जाणार आहे, नंतर चौकशा होतील आणि ज्यांना अटक करायची ती आम्ही करू आमचं सरकार आल्यानंतर. पण हे सगळं घोटाळा होत असताना दुसऱ्या बाजूला खडीचा घोटाळा देखील आपण आपल्यासमोर आणला. खडीचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, सुशोभीकरणाचा घोटाळा असेल आणि अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गद्दारांनी केलेले जे कारनामे आहेत, जसं इथे जिथे आपण माहीममध्ये बसलो आहे तिथे देखील एका गद्दार आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानंतर देखील त्यांना क्लीन चिट मिळण्याचं प्रकरण हे आपल्यासमोर आलं. पण काल पाऊस पडल्यानंतर मुंबईत एक वेगळा अनुभव असतो. मुंबईकरांना पाऊस हा नेहमी आवडतो आणि मुंबईकर नेहमीच स्वागत करतात. पण ज्या ज्या मुंबईकरांनी असेल, आपण सर्वांनी असेल, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर, पाणी जिथे तुंबलं तिथे अडकल्यानंतर ज्यांनी फोटो ट्विट केलेत आणि काही अशा ठिकाणी पाणी तुंबलं जिथे कधीच तुंबलं नव्हतं, जसं शिवाजी पार्कचा आजूबाजूचा परिसर असेल, छत्रपती शिवाजी पार्क आहे तिकडचा परिसर असेल, अंधेरी मध्ये आपण पाहिलं असेल काल जसं पाणी तुंबलं. आणि हे सगळं झाल्यानंतर काल तर कोणी मुंबई महानगरपालिकेतून दिसलंच नाही. रस्त्यावर कुठे काही अधिकारी मोठे नव्हतेच. घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते कुठे होते, कुठच्या शेतावर होते, काय करत होते कोणालाच माहिती नाही. पण जे मी आज स्टेटमेंट पाहिलं, मुंबईकर म्हणून मला राग आलेला, एक नागरिक म्हणून राग आलेला आहे, ते हे स्टेटमेंट आहे. ते आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल, हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. पाऊस आल्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबले याची तक्रार काय करता. हे स्टेटमेंट म्हणजे निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आणि भ्रष्टाचाराचं जर कुठचा एक चेहरा असेल ते म्हणजे हे खोके सरकार आहे. माझ्या बाजूला 3 माजी महापौर बसलेले आहेत. अजून देखील काही शिवसेनेचे माजी महापौर गेल्या 25 वर्षातले आता ऑन द वे आहेत. त्यांनी अनेक वर्ष कामं केली आहेत, नगरसेवकांनी कामं केली आहेत, सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कामं त्यांच्या वॉर्डात केलेली आहेत. पण कधीही कोणी मुंबईकरांना असं उत्तर दिलं नाही की तक्रार काय करता, ह्याचं स्वागत करा. ह्याचा अर्थ असाच होतो की ज्यावेळी पुढच्या वेळेला जिथे जिथे थांबवले जातील ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कॉन्वॉयसाठी, ते बोलतील अरे तुम्ही तक्रार काय करता, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात, ॲम्ब्युलन्स अडकली आहे, माझं स्वागत करा, मी आलो आहे. एवढा ॲरोगन्स, एवढा निर्लज्जपणा, एवढा नाकर्तेपणा, एवढा भ्रष्टाचार मी आत्तापर्यंत कधीच मुंबईत बघितला नव्हता. पण हे सगळं कशामुळे होतं आहे, का होतं आहे, ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. गेले 1 वर्ष मी सातत्याने इथे पत्रकार परिषद घेत असताना आणि अनेक वेगळ्या भाषणात बोलत असताना, आपल्याशी संवाद साधत असताना 2 गोष्टींवर आपलं लक्ष वेधलेलं आहे. एक रस्त्याचा घोटाळा आणि दुसरं ज्याच्यावर आम्ही पाहत होतो, वॉच करत होतो, पण ह्या फोटो ऑपसाठी गेलो नाही, ते म्हणजे नालेसफाई. आपण पाहिलं असेल गेले 1 वर्षात हे सरकार स्थापन झाल्यानंतर जे घटनाबाह्य सरकार आहे, जे भ्रष्ट सरकार आहे, जसं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं, इथे 100% खोके सरकार आहे. ह्या सरकारनी वेगळे वेगळे आश्वासनं दिली आपल्याला आणि सांगितलं काय होतं की ह्यावेळी मुंबईचे रस्ते आम्ही चकाचक करू शकू, ह्यावेळीचे मुंबईचे रस्ते आम्ही खड्ड्यामुक्त करू, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते करू, अमुक करू, तमुक करू, पूरमुक्त मुंबई होणार, असं होणार, तसं होणार. एकसुद्धा गोष्ट झाली आहे का? साधं उदाहरण म्हणजे दहीहंडीला हे खेळाचा दर्जा देणार होते, ते अजून यांच्याकडून झालेलं नाही आहे. हे इतरांना अजून आश्वासनं द्यायला निघालेली आहेत. आपण पहा ना, मुंबईमध्ये 50 रस्ते आम्ही पूर्ण करू असं मुंबई महानगरपालिकेने 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. खरं तर जानेवारीमध्येच, मला वाटतं 13 की 15 जानेवारीला इथेच पत्रकार परिषद मी घेतली होती आणि सांगितलं होतं की हे 6080 कोटीचा घोटाळा आहे, हे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द झाले पाहिजेत आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी तर झालीच पाहिजे. पण त्यावेळी घाईघाईत देशातल्या सर्वोत्तम नेत्यांची आणि सर्वात मोठ्या नेत्यांच्या हस्ते यांनी भूमिपूजन केलं, त्यांची देखील दिशाभूल केली आणि मग एप्रिल-मेपर्यंत ही कामं सुरू नाही झाली. मेमध्ये ह्यांनी सांगितलं आम्ही 50 रस्ते आता पूर्ण करून दाखवू.
खरं जर आपण पाहिलं तर गेल्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 50 रस्ते हे सर्वात कमी टार्गेट आहे, सर्वात छोटं टार्गेट घेतलेलं. लाज वाटली पाहिजे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांना की एवढं छोटं टार्गेट त्यांनी दिलं. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, लाज तर नाहीच आहे त्यांच्यामध्ये, तरी देखील लाज वाटली पाहिजे की हे सगळ्यात छोटं त्यांनी टार्गेट दिलं. पण जेव्हा जर तुम्ही आज अधिकृतरित्या माहिती काढाल तर एकसुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे. ही 50 रस्त्यांची यादी आहे, ती यादी तुमच्या हाती देणार आहे मी. सगळे रस्ते त्यांनी सांगितलेत सेफ स्टेट, सेफ स्टेट, सेफ स्टेट, सगळे सेफ स्टेज ह्याला आणून ठेवलेले. सेफ स्टेज म्हणजे नक्की काय? तर सेफ स्टेज असं असतं की साधारणपणे आत्तापर्यंतची प्रथा अशी होती की 31 मेपर्यंत, पाऊस यायच्या आधीपर्यंत आपण हे सगळे रस्त्यांची जी कामं चालू असतात काही पूर्ण होतात आणि काही आपण सेफ स्टेजपर्यंत आणतो, म्हणजे तिथे पूर परिस्थिती उगवणार नाही, तिथे पाणी तुंबणार नाही ह्याची काळजी घेऊन आपण ते रस्त्याचं काम तात्पुरतं बंद करतो आणि 1 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा सुरू करतो. पण ही सगळी सेफ स्टेजवर आणलेली कामं ही तुम्हाला यादी देतो मी, तुम्ही पण जाऊन पहा, आमचे पण शिवसैनिक जाऊन पाहणार आहेत की ह्या रस्त्यांच्या आजूबाजूला पाणी तुंबलं आहे की नाही. नागरिकांना खूप मोठ्या संख्येने त्रास होत आहे, कारण त्यांनी सगळ्यांनीच मला सांगितलं, मला मेसेज यायचे, मला अनेक लोक अजूनही सांगतात की आमच्या घराखालचा रस्ता एकदम चांगला होता तरी खोदून ठेवलेला आहे, आमच्या समोरचा फुटपाथ चांगला होता खोदून ठेवलेला आहे, डिवायडर चांगला होता ब्युटिफिकेशनच्या घोटाळ्यासाठी खोदून ठेवलेला आहे. आणि हे सगळं होत असताना काळजी कुठेही न घेता नुसतं कॉन्ट्रॅक्टर्सची काळजी घेतली. माझ्या असं ऐकण्यात येतं की हल्लीचं हे जे काही चालतं हा सगळा कारोबार मंत्रालय असेल नाही आजूबाजूच्या एखाद्या बिल्डिंगमधून पण देखील चालतो. ह्यांचे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कोणी मित्र बसले असतात तिथून देखील चालतो, तिथे फाईली जातात. हे खरं की खोटे आपण पहा. पण हे सगळं होत असताना जेवढ्या मीटिंग्स ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी घेतल्या, जेवढं त्यांनी कन्व्हिक्शन दाखवलं, जेवढे इंटरेस्ट दाखवलं तेवढं मुंबईकरांसाठी असेल, तेवढंच ठाणेकरांसाठी असेल, पुणेकरांसाठी असेल, एवढीच जर इंटरेस्ट घेतलं असतं, एवढंच जर थोडी माहिती घेतली असती, तेवढंच काम केलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती आणि असे स्टेटमेंट्स करण्याची वेळ आली नसती. पण आपण पाहिलं असेल काल जी परिस्थिती होती, रस्त्यांचं एका बाजूला घोटाळा आहे, दुसऱ्या बाजूला नालेसफाई ते बोलतात आता पूर्ण 100% झाली होती. पण ही नालेसफाईची पाहणी ह्या मिंदे गटाने केली आणि भाजपाने केली, दोघांचं सरकार बसलेलं आहे. एकामेकांवर काही आरोप प्रत्यारोप केले, मग सगळे शांत झाले आणि आता पाऊस पडल्यानंतर परत आरोप प्रत्यारोपामध्ये हात घातलेला आहे. पण कुठेही जनतेसमोर जायला, जनतेला उत्तरं द्यायला, जनतेच्या सूचना त्या ऐकून घ्यायला, प्रश्नांची उत्तरं द्यायला कुठेही कोणी ना मिंदे गटातलं ना भाजपातलं जे आज आपलं घटनाबाह्य सरकार चालवत आहेत ते समोर आलेले आहेत. दुर्भाग्य माझ्या शहराचं हेच झालेलं आहे की गेल्या 1 वर्षात शहराला कोणी ऐकण्यासारखं राहिलं नाही, शहरात चेहरा राहिला नाही आहे सरकारमधला. आम्ही आमची कामं करत आलेले. गेल्या 25 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर शिवसेना जेव्हा सत्तेत होती आणि अनेक महापौर माझ्या बाजूला बसले, 3 तर इथेच आहेत, बाकीचे येत आहेत, ते देखील माझ्यासोबत असतील, उद्धवसाहेबांबरोबर असतील, ह्या सगळ्या कामासाठी आणि पावसाच्या पूर्वतयारीसाठी आम्ही मुंबईत फिरायचो, गल्लोगल्लीत गेलेलो आहे, दिवसरात्र काम केलेलं आहे. जर आपण पाहिलं असेल तर हे शहर जे आहे, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, शहरं ही आपल्यासारखी असतात, जिवंत असतात. त्यांना एकदा काही कॉन्क्रीटचं केलं म्हणजे तर विसरून गेलं असं नसतं. प्रत्येक दिवशी इनपुट आणि आउटपुट काय असतो कामाचा हा आपल्याला दाखवायला लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण पण माझ्यासोबतच साधारणपणे 2010 पासून 11 पासून रात्रीची पाहणी करण्यासाठी आपण रस्त्यांवर फिरलेलो आहोत. मग ईस्टर्न सबर्ब्सला 1 दिवस, वेस्टर्नला 1 दिवस, सिटीला 1 दिवस, असं प्रत्येक महिन्यात आपण गेलेलो. आपण अनेक लोक आलात माझ्यासोबत, जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांना आपण प्रश्न विचारलेत की पुढच्या महिन्यापर्यंत कुठपर्यंत होणार काम, नसेल तर चौकशी लावलेली आहे, ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. तसंच नालेसफाईसाठी आपण प्रत्येक वर्षी पाहायचो की उद्धवसाहेब स्वतः नालेसफाईसाठी प्रत्येक विभागात जायचे, म्हणजे ईस्टर्न वेस्टर्न सिटीला. हे होत असताना नुसतं एकदा नाही तर अनेकदा बैठक आम्ही महापौर बंगल्यात असेल, मुंबई महानगरपालिका हेडक्वार्टर्सला असतील, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धवसाहेबांनी जे आपली डिझास्टर कंट्रोल रूम आहे, जे आता G20 मधले पण लोक पाहून गेले, जगातले लोक पाहून जात आहेत, सर्वोत्तम रूम आहे, तिथे येऊन आणि नंतर CMOमध्ये पण तीच रूम मिरर केलेली आणि कुठे कुठे पाणी तुंबलं आहे, कशासाठी तुंबलं आहे, किती पंप चालू आहेत, कुठे पंप लावलेले आहेत, आपलं ब्रिमस्टोवरची यंत्रणा चालू आहे की नाही, हे सगळं आपण पाहणी करायचो आणि कारवाई देखील करायचो पुढची की जी गरजेची आहे. पण आपण पाहत असाल रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्सना मदत करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेत, पंपमध्ये देखील माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, काही काल BMCच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधले पण फोटो आलेले आहेत की एखाद्या जसं गोखले ब्रिज राजकीय दबाव तिकडच्या काही लोकप्रतिनिधींचा असेल म्हणून घाईघाईत पाडला, तसंच त्याच लोकप्रतिनिधींचा एका कॉन्ट्रॅक्टरला पंपसाठी काही टेंडर देण्याचा काही प्रयत्न झाला का, हे मला उत्तर मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे. पण पंप्स वाढवले असं सांगण्यात आलं. काल उपयोग झालेला कुठे दिसला तुम्हाला?
पंप्स कुठेही चालले नाहीत. आपले पंपिंग स्टेशन जे आहेत जे कार्यरत झाले तर मुंबईचं पाणी आपण फटाफट बाहेर फेकू शकतो समुद्रात, ते कधी सुरू झालं ह्याची काही माहिती आली नाही. रेन वॉटर होल्डिंग टँक हिंदमाताचं आम्ही बनवलं, त्याचं यश आज मिलन सबवेचं घटनाबाह्य मुख्यमंत्री जाऊन बघत होते, कोस्टल रोडला जाऊन बघून आले. पण काल कोणीच कुठे नव्हतं. कमीत कमी एवढं तरी असायचं की मुंबईत मागच्या वर्षीपर्यंत जेव्हा आमचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी असेल, महापौर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, AMC असतील, DMC असतील, आम्ही जिथे जिथे 1-2 ठिकाणी जर पाणी तुंबलं तर तिथे जायचो, उभे राहायचो. जनतेकडून सूचना असतील, कोणाला काही आरोप करायचे असतील, कोणाला शिव्या द्यायचे असतील, कोणाला काही चांगलं सांगायचं असेल, हे सगळं ऐकून घ्यायला आणि त्याच्यावर पुढे काम करायला आम्ही तिथे उभे असायचो. तिथे कामं करायचो आणि ती कामं आम्ही करून दाखवलेली आहेत. पण ह्या घटनाबाह्य सरकारकडून काहीच असं झालेलं नाही आहे. हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे, पाऊस आला याचं स्वागत करतो, पण मुंबईत पाणी तुंबलं याची तक्रार काय करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून बालिशपणा एवढा आम्हाला अपेक्षित नाही. हे जसं मी सांगितलं ॲरोगन्स आहे, हा नेग्लिजन्स आहे, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा चिन्ह म्हणजे ही व्यक्ती करप्ट मॅन हे झालेलं आहे. आणि आज खरोखर राग येतो की माझ्या मुंबईकरांना असे टोमणे सहन करायला लागतात आणि अशा भ्रष्टाचाराचं आपण पाहताय सगळे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये वापरलेत आणि त्यांच्या सगळीकडे ते LED लाईट जे काही मोरबीर असे लावलेले आहेत त्याच्यात वापरलेले आहेत. पण कुठेही कामात पैसा गेले नाही. स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके हेच ध्येय घेऊन हे घटनाबाह्य सरकार पुढे चाललेलं आहे. शहर डूब रहा था, कई लोग पानी में फंसे थे, बाहर निकलने की कोशिश कर रहे थे. जो जल भरा हुआ उसे आप किस तरह से देखते हैं? एक दूसरा, क्या BMC में सत्ता न होना इसके पीछे एक बड़ी वजह? संभल कल की अगर परिस्थिति आप उस पर गौर करें तो एक स्पष्ट है कि मुंबई में कोई भी पॉलिटिकल लीडरशिप सरकार में न बैठे हुए और जो मुंबई पे प्यार नहीं करते, मुंबई को एक सोने की अंडे देने वाली चिड़िया समझते हैं, मुर्गी समझते हैं, ऐसे लोग जब सरकार में बैठते हैं, जो मिंदे भाजपा की सरकार है, वैसी सरकार से जो भी कल हुआ वो आपको पता चला. लेकिन जब मुंबईकर आम नागरिक मुंबई की सड़कों पे अगर आप देखें तो फंसा हुआ था, कहीं बरसात में फ्लड्स के दौरान हो या कहीं खराब रास्तों के कारण हो, वहीं पे जो घटनाबाह्य मुख्यमंत्री है वो ये कहते हैं की पाऊस आला तर त्याचं स्वागत करा, तक्रार काय करता? यानी बारिश का वेलकम कीजिए, बारिश का स्वागत कीजिए, आप कंप्लेन क्या कर रहे हैं? इतनी एरोगेंस, इतनी नालायक, इतनी निर्लज्जपना, नालायक नहीं निर्लज्जपना जैसे हम कहते हैं, या बेशर्मी, ये हमने कभी देखी नहीं थी. बेशर्मी की हद होती है, करप्शन की भी हद होती है. जैसे हमने कहा था कि कर्नाटका में देखा हमने 40% की सरकार थी, यहाँ इस सरकार में 100% करप्शन है, लेकिन काम कुछ हो रहे नहीं. ये जो स्टेटमेंट है ये मुझे दर्द देती है, क्योंकि पिछले साल तक जब हमारी सरकार थी, मुंबई पर प्यार करने वाले लोग इस सरकार में बैठे थे, मुंबई के मुख्यमंत्री थे, मुंबई से ही जो चुन के आते थे, जो जनप्रतिनिधि थे. आज चुनाव न होने के कारण अगर आप देखें तो कोई मुंबई का जनप्रतिनिधि उस BMC में नहीं है. और तकलीफ इसी बात की है कि जो आज BMC चला रहे हैं, जो प्रशासक हो या फिर CMO हो, कोई भी मुंबई का नहीं है, किसी को मुंबई की कुछ पड़ी नहीं है, मुंबई की कुछ पता नहीं है. और आज मुंबई से सिर्फ पैसा लूटो लेकिन मुंबईकरों को कुछ सुविधा ना दे, ऐसी सरकार और ऐसी ही मनस्थिति है इस सरकार की. आज सरप्राइज विजिट पर CM निकले तो आपको लगता है देर से समझदारी से? बिल्कुल नहीं, देर आए दुरुस्त आए नहीं, सब होने के बाद क्या दुरुस्त करने निकले? जो आज सरप्राइज विजिट, किसको सरप्राइज है, खुद को सरप्राइज दे रहे हैं या जनता को सरप्राइज दे रहे हैं पता नहीं. लेकिन ये एक बात ऐसी है, दुर्भाग्यपूर्ण बात ऐसी है, अगर आप देखें पिछले साल तक जब भी ऐसी बारिश होती थी, ये तो 100 mm की बारिश है, और इस बारिश में हमारे समय पे तो ऐसे पानी नहीं भरता था. लेकिन जब हमारे समय पे 300 mm की बारिश हो, 400 mm की बारिश हो, और ये प्रति घंटा 400 mm प्रति घंटा, 300 mm प्रति घंटे में बारिश होती थी, तब मैं या कोई भी महापौर, जो मेयर है या फिर उद्धव साहब खुद रास्तों पे जाते थे, लोगों से बात करते थे, और जो भी कुछ प्रकार हो रहे हैं या कोई असुविधा हो रही हो तो उसे सुलझाने की कोशिश करते थे, कोई जटिलता हो तो उसे सुलझाने की कोशिश करते थे. लेकिन आज अगर आप देखें तो परिस्थिति यही है कि सरकार में मुंबई का कोई नहीं, मुंबई की आवाज़ ही नहीं है, सिर्फ बिल्डर कॉन्ट्रैक्टर की सरकार बन चुकी है. और इसलिए पंप्स हो या फिर रास्ते हो, जो भी कारोबार चल रहा है वो सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स के लिए चल रहा है, ना मुंबईकरों के लिए चल रहा है. पिछले 1 साल में आज पानी जमा हुआ तो उसका निकास भी
मैं उनको धन्यवाद देता हूँ कि उन्होंने नेहरू जी के नाम को इसमें नहीं घिसाया है, नहीं तो ये नेहरू जी के कारण होता है। तो ये चलते रहेगा। देखो ये आरोप प्रत्यारोप के लिए समय नहीं है, लेकिन जो सरकार में बैठे हैं उन्होंने जिम्मेदारी तो लेनी जरूरी है। मुंबई तुंबली तर अधिकाऱ्यांना नारळ देणार असं म्हटलं होतं, 300 मिली पाणी आलं तरी पण मुंबई चालू राहणार असं म्हटलं होतं आणि याच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही असं आश्वासन दिलं होतं। तर मग नक्की काय आहे? नारळ आता कोणाला द्यायचं आहे? अधिकाऱ्यांना द्यायचं आहे की तुम्ही आता सगळे वर्णन केलं त्याप्रमाणे प्रतिनिधित्व करणारा अचूक माणूस नाही आहे, त्याच्यामुळे हे दिसतंय। आणि ह्या आरोप प्रत्यारोपात मुंबईकरांना त्रास होतो। तुम्ही लाईटचं पण उदाहरण घेतलं, आम्हाला लाईटची गरज नाही असं सगळेजण म्हणतात। मग आता पावसामध्ये त्या लाईटचा खर्च तो मुंबईकरांचा आहे, रस्ते नीट होत नाहीये, कचरा साफ होत नाहीये, मग नक्की काय चाललंय? विरोधी पक्ष मला वाटतं आपण सगळेच आपण माझ्या मनातलं बोलताय, कारण मुख्य गोष्ट हीच आहे की जे माझ्या मनात आहे ते प्रत्येक मुंबईकराच्या मनात आहे। आज कचऱ्याची परिस्थिती बघा, पाण्याची परिस्थिती बघा, खड्डे जे रस्त्यावर झालेले आहेत, जे फुटपाथ आपण बघतोय, आणि हे परत परत मी सांगतो की ज्या वेळेला कुठचाही प्रश्न उपस्थित व्हायचा, मग कुठे भिंत पडल्यापासून काही, आम्ही फोटोऑपसाठी नाही जायचो आणि अनेक वेळा आपण पण माझ्यावर नाराज व्हायचं की आदित्य तुम्ही मला तुमचं शेड्यूल नाही दिलं। एक मला आठवतं जेव्हा तसंच लँडस्लाईड झालेली 3:30 की 3:45 वाजता माझा म्युन्सिपल कमिशनरना फोन होता सकाळी पहाटे, आणि आम्ही त्यावेळी कामाला तिथे पोहोचलेलो, हजर झालेलो तिथे रिलीफ ऑपरेशनसाठी। तर हे सगळं होतं ना, आणि तेच मी सांगतोय की आज मुंबईत लोकप्रतिनिधी कोणीच नाही आहे। त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जनतेतून निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे आज मुंबईचं वाटोळं होतं आहे, मुंबईचा आवाजच मुंबई महानगरपालिकेत राहिला नाही आहे। जे बसलेत ते एकदम मुंबईतले नाही आहेत आणि मुंबई लुटणार आहेत। एफडीचा मुद्दा तुम्ही मांडला होता की फंड जे एफडी आहे ती वापरली जाते, पण सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं गेलंय की एफडी मुंबईकरांचीच आहे, त्यामुळे ती मुंबईकरांसाठीच वापरली जाते। म्हणजे याला कसं बघता? नाही, सत्ताधारी खोक्यांवर बघत आहेत। मुंबईकरांसाठी मुंबईला माहिती आहे 25 वर्ष मुंबईने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। मुंबईचं जेव्हा मला वाटतं 97मध्ये सत्ता आली आमची, तेव्हा 650 वगैरे कोटीचं डेफिसिट होतं, ते वाढवत 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेलं। ह्याला बोलतात आर्थिक नियोजन। म्हणजे आम्ही कुठेही हे बंद करा ते बंद करा, हे आता ह्याचं करा त्याचं करा तसं न करता आम्ही ते मुंबईकरांचे पैसे प्रत्येक बजेटमध्ये दाखवत राहिलो आहे आणि कुठे हा पैसा वापरला जाणार आहे हे दाखवलं। एक सोपा फरक तुम्हाला सांगतो, साऊथ बाउंड कोस्टल रोड जो आहे, जे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, जे 2017-18मध्ये आम्ही सुरू केलं आणि तो आता मला वाटतं येत्या वर्षभरात पूर्ण होईल, तिथे आम्ही एकसुद्धा नवीन टोल नाही लावला आहे आणि एकसुद्धा पैसा जनतेच्या खिशातून घेतला नाही। जे काही टॅक्स यायचे त्याच्यातूनच आम्ही ते बाजूला ठेवत गेलो, एफडीमध्ये गेलो। नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे आहे, जे बँड्रा ते मला वाटतं कांदिवली तर पुढे नेणार आहेत, तिथे आत्ताच्या स्थितीला 4 टोल दाखवलेले आहेत। ते बनवत आहेत MSRDCचे मंत्री, जे एवढी पण होते आणि जे आता घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले। आर्थिक नियोजन कोणाचं चांगलं आहे तुम्ही बघा। बड़ा सवाल ये की आप पाणी साचलं तर ते 1 वर्षात, म्हणजे त्यांचं जे सरकार आलेलं आहे ते 1 वर्षापूर्वी आलेलं आहे, त्यामुळे पाणी साचलं असं तुम्ही म्हणताय। मात्र गेली 25 वर्ष आपली सत्ता होती, तर म्हणजे त्यांच्यामुळेच कशावरून साचले? तुम्ही आता मी जे सगळं सांगितलं ते ऐकलं नाही वाटतं। दो सवाल, एक इम्पोर्टेंट कि साल भर में सरकार दावा करे कि या बीएमसी भी दावा करे कि उन्होंने साफ सफाई की है, इस बार वाटर लॉगिंग नहीं हुई, लेकिन कल हमने देखा क्या आप सरकार के हमने तो काम किया, आपकी जानकारी कुछ है क्या स्पेसिफिक, सच में नाला सफाई नहीं हुआ या फिर और वाटर लॉगिंग के लिए जो जरूरी प्री मानसून स्टेप्स लेने थे क्या वो नहीं लिए? चलो मेरी बात तो छोड़ो, जो भाजपा के विधायक है उनकी अगर खत ले लो तो भी पता चलेगा कि उनमें अंदरूनी जो झगड़ा चल रहा है वो भी है। जो रास्तों की बात हो, स्ट्रीट फर्नीचर की बात हो, तो भाजपा के विधायकों ने खत लिखा है। तो यही बात होती है कि अगर आप देखें तो ये सरकार जो है, जैसे मैंने कहा, सबसे बेशरम और सबसे इनकॉम्पिटेंट सरकार बनी हुई है, क्योंकि जो भी वो कहते आए हैं, अगर बात सच्ची ना हो तो कहने की क्या ज़रूरत है। अगर आप मेरे सारे स्टेटमेंट्स देखें पिछले 10 सालों में, तो मैंने कभी ये दावा नहीं किया है कि कोई भी शहर में गड्ढे होंगे ही नहीं, ऐसे कोई दावा दुनिया भर में नहीं कह सकता, लेकिन उन्हें किया। तो ये तो अभी 33 देशों में अभी इनकी जान पहचान हो गई, तो कहाँ से तो टेक्नॉलॉजी लाए। मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी तुमचं आहे, परंतु त्यावरती प्रयत्न देखील केले जातात, उपाययोजना केल्या जातात, मात्र त्याला यश नाही आहे। आपण सत्तेत असताना किंवा आपण महापालिकेत असताना देखील सुद्धा प्रयत्न केले होते, टाक्या देखील मुंबईमध्ये बसवल्या आहेत अंडरग्राऊंड आहेत, मात्र तरीही पाणी तुमचं आहे, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो। चला, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, कारण ह्या प्रश्नावर मी पण थोडं इंटरेस्टनीच काम घेतो, कारण आमच्या कलानगरमध्ये पण पाणी पहिलंच साचतं। एक गोष्ट आहे जे मी आता परत सांगेन, फरक एवढाच आहे। पहिली गोष्ट म्हणजे जर कुठचंही सरकार तुम्हाला सांगत असेल की आम्ही एका वर्षात किंवा ह्या काही महिन्यांमध्ये
कुठचंही शहर खड्डेमुक्त करू किंवा पूरमुक्त करू, ते सरासर खोटं बोलतात आणि हे मी पहिल्यापासून सांगत आलो. तरी ह्यांनी रस्त्यांच्या घोटाळ्यासाठी 6,000 कोटीचं टेंडर काढलं. 50 रस्ते पण ह्यांच्याकडून पूर्ण झाले नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जास्ती पंप लावण्याची गोष्ट केलेली आहे, पण काल कुठेही तुम्हाला पंप चालू दिसला का? माझ्याकडे BMCचे ते व्हॉट्सअपचे त्यांच्या ग्रुपचेच इंजिनियर्स वगैरेचे स्क्रीनशॉट्स आहेत की कुठे कुठे पंप बंद आहे. तुमच्याकडे पण आले असतील. तिसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेत 2005 पासून आपण ब्रिमस्टुअर्टचा प्रोजेक्ट केला. मग लवग्रोव्ह असेल, इर्ला असेल, क्लिव्हलंड असेल, गजदरबंद असेल, ब्रिटानिया असेल, हे 5 पंपिंग स्टेशन आपण केले. मोगरा नाल्याचं पंपिंग स्टेशनचं काम आपण सुरुवात केलेली आहे. आणि माहुलसाठी जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये होतो 5 वर्ष केंद्र सरकारने त्या सॉल्ट पॅनवर आम्हाला पंपिंग स्टेशन करण्याची परवानगी मान्य केली नव्हती. आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. आता हे 2 पंपिंग स्टेशननी ईस्टर्न आणि वेस्टर्न सबअबला मोठा रिलीफ मिळेल. तरी देखील आपण जी क्षमता होती स्टॉर्म वॉटर ड्रेन्सची ती 25 mm/h पासून 50 mm/h करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात यशस्वी ठरलो. आता जर आपण पाहिलं तर जेव्हा मुंबई आमच्या वेळी तुंबायची साधारणपणे 200, 300, 400 mm/h पाणी पडायचं. काल काही काही ठिकाणीमध्ये 100 mm/h पडलेलं आहे, काही काही ठिकाणी कमी जास्ती पडलेलं आहे. तरी देखील जे भाग कधीच मुंबईत तुंबले नव्हते असे काल तिथे पाणी तुंबण्याचे आपल्याला संकेत दिसले आणि आपल्या सर्वांच्या व्हिडिओवर आहे, ट्विटरवर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता हिंदमाताचा, आणि नेहमी आम्ही सांगायचो की सॉसरसारखा आहे. 100 वर्षापूर्वी तो लेक होता, तलाव होता, त्याला आता शहरीकरण झाल्यामुळे तिथे पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालं. ब्रिटानियापर्यंत आपण पाणी नेऊ शकत नव्हतो. तिथे बाजूला गांधी मार्केट असेल किंवा हिंदमाता असेल, सेंट झेवियर्स ग्राउंडला आणि गांधी मार्केटला आपण पंप बनवून रेन वॉटर स्टोरेज होल्डिंग टँक करून तिथे मी प्रत्येक महिन्यात पाणीला गेलो. तिथे आपण ते केलं. मागच्या वर्षी पहिल्यांदा तिथे पाणी तुंबलं नाही, आपण सर्वांनी पाहिलेलं. तसंच माझं दुसरं स्वप्न होतं मिलन सबवेच्या तिथे, आपण पाहिलं असेल, तिथे पण आम्ही सुरुवात केली. 2-3 महिने जे काम सुरू होतं, जोरात सुरू होतं, ते पाणी करून आलो. आमचं सरकार असतं तर पूर्ण झालं असतं आत्तापर्यंत जो वेग आम्ही घेतलेला. पण तिथे असेल अनेक वेगळ्या ठिकाणी हे जे पंपिंग स्टेशन असतील, पंप्स असतील आणि रेन वॉटर होल्डिंग टँक्स असतील, ह्याचमुळे पाणी न तुंबण्याची आम्ही काळजी घेतलेली. आणि 15-20 मिनटं पाणी तुमच्या गुडघ्याच्या खालतीपर्यंत जरी तुंबलं तरी आपण पाणी खेचून बाहेर फेकायची क्षमता असते. कालचा जो फरक होता तो एवढाच होता की काल पाणी तुंबल्यानंतर पंप्स अनेक ठिकाणी बंद होते. ट्विटरवर किंवा कुठेही महापालिकेकडून उत्तर द्यायला कोणी नव्हतं. आणि ह्या राजकीय मंडळीकडून जी मिंदे सरकार आहे, मग ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे नेते असतील, जे नालेसफाईच्या पाहणीसाठी गेलेले, जे रस्त्याची पाहणीसाठी गेलेले, ज्यांनी भूमिपूजनं केली, मोठमोठ्याने कार्यक्रम घेतले, होर्डिंग्स लावले की 100% आता आम्ही खड्डेमुक्त करू, पूरमुक्त करू, 100% काम झालं आहे, ते खोटं बोलत आहे. हे जनतेसमोर आलं. आणि त्याच्यावर मिरची किंवा मीठ चोळायला जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडून ते स्टेटमेंट आलं की पावसाचं स्वागत करा, मुंबईकर तक्रार काय करतात. इथे मला दुःख झालं, कारण मी मुंबईकर आहे, माझा जन्म इकडे झालेला आहे. मी अनेक वर्ष पाहत आलं की माझ्या वडिलांनी असेल, मी असेल, माझ्या आजोबांनी असेल, आमच्या सगळ्या महापौरांनी असेल, नगरसेवकांनी असेल, शिवसैनिकांनी असेल, आणि आपण देखील प्रेस म्हणून जिथे जिथे आपण टीका केली असेल तिथे आम्ही कुठे उलट न बोलता असं तुम्हाला नाही सांगितलं की तक्रार काय करताय. तुमची माहिती तुमच्याकडून घेऊन त्याच्यावर पुढे आपण काम केलं. ते स्टोरेजचे जे प्लांट बसवले इंद्रमानला वगैरे तुम्ही म्हटलं जसं की मुख्यमंत्र्यांनी पाणी तेवढा केला होता, नालेसफाई तर झालीच नाहीये, पण ते स्टोरेज प्लांट ही क्लिनिंग झालं नव्हतं कारण की त्याच्यात बरोबर आहे, त्याची साईज मोठी, त्याच्यात बॉटल्स नाही होत, त्या संपूर्ण नक्कीच ना. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मी सतत हे रस्त्यांबद्दल जे बोलत आलो ते हाच विषय आहे. रेन वॉटर होल्डिंग टँक असतील किंवा आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील, हे जेवढी वर्षभरात आपल्या मुंबईत कामं चालतात, जी ऑक्टोबरपासून 31 मेपर्यंत चालतात, त्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे 25 ते 31 मे असेल किंवा 20 ते 31 मे असेल, प्रत्येक नालेसफाई तर हे वर्षभर चाललीच पाहिजे, पण आपली गटारं असतील, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतील, ती पण साफ होणं गरजेचं आहे. छोटं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या वर्लीमध्ये जी साऊथमध्ये मेट्रो 3 ह्याची स्लरी सगळी जाऊन आमचे नाले बंद करत होती 3 वर्षापूर्वी, कारण सिमेंट तिथे जाऊन सॉलिडिफाय व्हायचं. ते फोडणं गरजेचं आहे, कारण नाही तर आपल्या सगळ्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्समध्ये ते सिमेंट जाऊन अडकायचं आणि एक भिंत बनायची. प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, जे नारळाच्या आपण वर्ली सीफेसला एक नारळवाला सकाळी येतो, तो नारळाचं जे हे काढतो ते जाऊन अडकतं गटारामध्ये. पण ह्या बारकाईने काम करणारं आज मुंबईत कोणी आहे का? जे आम्ही करायचो, जेवढं प्रेमाने आम्ही काम करायचो, जेवढं आपलं समजून आम्ही काम करायचो, तसं आहे का? आणि तुम्हाला अजून एक सांगतो ह्याच्या पुढे जाऊन, हे जसं मुंबईत झालेलं आहे ह्याच्यापेक्षा अजून भयंकर परिस्थिती पुण्यात वेताळ टेकडी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे होऊ शकते. हे मी सतत सांगत आलो. मीच नाही तर तिकडचे इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, अर्बन प्लॅनर्स असतील, सगळे पुणेकर सांगतात की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ही धोकेदायक आहे. तरी देखील काम चालू आहे. मुंबईमध्ये अनेक स्पॉट जे तिथे पाणी तुमचं सांगितलं 9 स्पॉट आहे, याला सगळीकडे कॉन्क्रिटीकरण जबाबदार समजतं.
नाही 100% नाही. कॉन्क्रिटीकरणवर आपण सगळं ब्लेम टाकलं नाही पाहिजे, कारण कॉन्क्रिटीकरण हे शहरीकरणमध्ये चालू असतं. पण उगीचचे रस्ते कॉन्क्रीट करणं असेल किंवा फुटपाथ तोडून जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा बनवता तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरनी पुढची डेब्री साफ केली आहे का, जो कचरा टाकला तो कुठे टाकला आहे, हे सगळं माहिती घेणं गरजेचं असतं आणि ह्याच्यावर काम करणं गरजेचं असतं. एक जगह सॉरी अभी उनसे लेते फिर आप. Administrator rule is affecting Mumbaikars, and at the same time, politics is also acting. And you are also telling that it was in our tenure when we have had Mumbaikars. So Mumbaikars are in a difficult situation at the moment. Absolutely. No elections. 1 year of Shinde Fadnavis Sarkar, which you are accusing that they have done nothing. Then what about Mumbaikars? That is what I'm exactly saying. For the past 1 year, you have Minde BJP government in Maharashtra. In most of the cities across Maharashtra, you have no local self-elected government. No corporators, no mayors, no chairmen of various committees. If you see all the tenders that are being passed in Mumbai, Pune, Thane, Navi Mumbai, Kalyan, Dombivli, Kolhapur, Solapur, Nagpur, Nashik, they're being passed without being vetted by the corporators or by any committee. There are huge scams happening at various levels across Maharashtra. Right out here, I have brought about scams of roads, street furniture, gravel in front of you, and we have voiced it very often. Now if you see, yesterday the situation was terrible because everywhere across Mumbai there were new flooding spots, and it is natural that sometimes new flooding spots are created because there is infrastructure work going on across the city. But when such infrastructure work goes on, it is the prerogative of the administration and the government to see that there is no debris that's gone into the stormwater drains. There is no cement slurry or any other muck that's gone into these drains which is blocking the way of the flow of the water. This has not happened. Nala Safai hasn't happened. Road works haven't been completed. They've said safe stage, but everywhere, wherever road works are happening, you saw waterlogging yesterday. And what was worse is when Mumbaikars complained about this waterlogging, the illegal CM said, "Why are you complaining? Celebrate that the monsoons are here." Which means we're almost in a dictator's rule, because even if you complain about your own inconvenience, the Chief Minister is taking offense to that. How will you take this forward? Because monsoon has just arrived, and you have to face it in the next 3 to 4 months. In fact, monsoon has just arrived, and what I will tell you is, monsoon has arrived a month later. This corrupt government, illegal and immoral government, got 1 month extra to complete and let its own contractor friends complete all the road works, and still it hasn't been able to. You can see how incompetent, arrogant and shameless this government is. In fact, BJP goes into the power. Ashish Shalar has tweeted questioning you. Questioning. Thank God he hasn't gone to Nehruji on this. Thank you. ओके आदित्य जी, आज एक तरफ महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा इनके बाद आपके पास आता हूँ, सॉरी. आता जे सगळीकडे सरकार आपल्या दारी म्हणून मनपाच्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये काम करायला लावलं जातं. 2 तास वाजतात, सरकारच्या योजना सांगायला सांगितल्या जातात. तो खर्च करण्यापेक्षा त्या मनपाच्या अधिकाऱ्यांचा वेळ कुठे गेला असं आपल्याला वाटत नाही. कारण असं करण्याचा अधिकार त्यांचं काम सोडून इतर कामं करायला लावलं, हे कुठल्या न्यायात बसतं? नाही, नक्कीच ना. मी एका जिल्ह्यामध्ये पाहत होतो, काही केंद्रीय लोक येऊन सांगत होते की जे ज्यांना बेनिफिशरीज आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्कीम्सच्या, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होत नाही तर त्यांना तिथे आणा. तर ह्याच्यात मला वाटतं सगळं व्यस्त ठेवण्यापेक्षा आणि स्वतःच्या होर्डिंग्सवर खर्च करण्यापेक्षा थोडा खर्च आमच्या मुंबईसाठी केला आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात नाही तर मुंबईकरांसाठी वापरला तर बरं होईल. सर, मानसून की वजह से आज मुंबईकर परेशान है, पर बीजेपी आज काला दिवस मना रही है इमरजेंसी को लेकर, जो 1975 में इंदिरा गांधी ने लागू की थी. किस तरीके से देखते हैं? बिल्कुल, लेकिन आज अगर आप देखें तो मुंबईकरों के लिए दूसरा काला दिवस है, क्योंकि ये इमरजेंसी से कोई कम नहीं है. जहां अगर जो इलीगल सीएम है वो कहते हैं कि आप तकरार क्या कर रहे हो, स्वागत कीजिए, तो ये क्या है फिर? ये तो डिक्टेटरशिप जैसी ही चली है. 1 साल से ना चुनाव लेने की हिम्मत है, ना कोई इनमें ताकत है, तो और क्या चल रहा है फिर महाराष्ट्र में? जैसी सरकार हमारी गिराई गई, जितना एफर्ट उन्होंने उस सरकार गिराने में लगाया, जितनी मीटिंग्स ले ली उन्होंने, इतनी ही मीटिंग्स अगर हमारे मुंबई के लिए, पुणे के लिए ले लेते तो क्या गलत होता, नागपुर के लिए लेते तो क्या गलत होता? आपने कहा था जो आप लोग की इसके मॉनसून को अलग हटके कि आपने जो यूनाइटेड अपोजिशन बैठक हुई थी वो देशभक्तों की बैठक थी. आज सीपीआई ने एक नया नाम दिया है कि एनडीए वर्सेस पीडीए, पेट्रियोटिक डेमोक्रेटिक अलायंस. इससे आप किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे लगता है वो जो हमारे बड़े नेता उस पर बात करेंगे, और अगर मैं इस विषय से कहीं और जाऊंगा तो बरसात की तरह आगे निकल जाऊंगा. तो मुझे यही रहना है, थोड़ा ठहराव ज़रूरी है. आदित्य जी, आपको लगता है कि नदी नालों की जो सफाई का सीएम सिंह बार बार दौरा कर रहे थे, बीजेपी के लोगों ने दौरा किया, साफ सफाई हुई है कि नहीं, नदी नालों की हुई कि नहीं, या पूरे पैसे जो खर्च करने थे गलत हो गए?
अगर आप देखिए नालों का तो पता नहीं, लेकिन इन्होंने मुंबई की तिजोरी साफ करने का काम हाती लिया है. कॅगने चौकशी लावली आहे. तर जसं बघतात की लाईफलाईन कंपनी संदर्भात किंवा कोविड संदर्भात कॅगची चौकशी सुरू आणि नेहमी सत्ताधाऱ्यांकडून बोललं जातं की कॅगची सफाईची एकंदरीत संपूर्ण चौकशी केली पाहिजे. तर आता जे 6,000 कोटीचे जे कॉन्ट्रॅक्ट काढले आहेत रस्त्यांचे त्याची चौकशी व्हायला हवी अशी तुमची मागणी आहे. मी सतत मागणी करत आलेलो आहे. मी राज्यपाल महोदयांना देखील मध्ये भेटलेलो, त्यांनी की लोकायुक्ताला ते पाठवलं पाहिजे. आम्ही देखील विचार करतो की लोकायुक्त महोदयांकडे ही पूर्ण सगळा अहवाल पाठवायचा आणि कोर्टात पण जायचं. ह्या सरकारकडून तर अपेक्षा नाही आहे, कारण हे सरकार घटनाबाह्य आणि क्लीन चिट लगेच देईल. माझ्या सांगण्यात हे पण येत आहे की मुंबई महानगरपालिकेत अशी पण एक विचारधारा आहे की हे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द झाले पाहिजेत, कारण कॉन्ट्रॅक्ट्स कुठेही कामी नाही आलेत. सगळे जे काही टेंडर हे होतं ते त्यांनी व्हायलेट केलेले. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा दबाव असल्यामुळे की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांचा दबाव असल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा दबाव असल्यामुळे ही कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली नाही आहेत. पण आमचं सरकार आल्यानंतर चौकशी करू. दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता मुंबईत ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं घेतली आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, कॉन्ट्रॅक्टर्सशी आमचं भांडण नाही. कधी मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलं नाही, कारण त्या गोंधळात मला जायचंही नाही. माझं भांडण आहे कार्यपद्धतीवर. पण हेच आजचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सगळे टेंडर डॉक्युमेंट्स आम्ही इतर राज्यांना देखील पाठवणार आहे. त्या राज्यात काही त्यांनी घोटाळे केलेत का बघायला. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा आहे, कारण की ज्यावेळेस प्रत्येक वर्षी महानगरपालिका नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट काढते, मात्र यावेळेस देखील त्याच पद्धतीची नालेसफाई पाहायला मिळते. 25 वर्ष ज्यावेळेस तुमची सत्ता होती त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची पाणी तुंबत होतं. त्यामुळे कुठेतरी विरोधक देखील टीका करतात की 25 वर्ष काय केलं, तुम्ही म्हणतात वर्षभर येऊन काय केलं. मग नेमकं मुंबईकरांनी कोणाकडे जात मागायचं. मला वाटतं आपला प्रश्न थोडा मी हे करून पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवीन. एक तर विरोधक कोण आहेत आता? सत्ताधारी आहेत, केंद्रात बसलेत, राज्यात बसलेत आणि मुंबई महानगरपालिकेत कुठचाही पक्ष नसताना स्वतःचा हुकुमशाही चालवणारे विरोधक म्हणजेच सत्ताधारी मिंदे आणि भाजप बसलेले. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर नालेसफाई ही प्रत्येक महिन्यात करण्याची गोष्ट असते आणि ती करत आलो. तुम्ही आज नाला साफ केलं तरी उद्या करायला लागणार, कारण आपल्या नाल्यांमध्ये बेडपासून खुर्च्यांपासून दरवाजे वाहत येतात आणि ते तुम्हाला काढत राहणं असतं, सतत गाळ काढणं असेल. नालेसफाई 2 गोष्टींमध्ये होते. पहिली गोष्ट म्हणजे जो सिल्ट असतो, गाळ असतो, जो नदीसोबत किंवा नाल्यासोबत वाहत येतो ते काढणं गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे फ्लोटिंग डेब्री ज्याला म्हणतो आपण, ते काढणं गरजेचं असतं. फ्लोटिंग डेब्रीसाठी आपण वरती ते बूम बॅरियर्स लावतो, नेट्स लावतो, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण यंदा जर आपण पाहिलं असेल कुठेही उपाययोजना ह्या झालेल्या आपण बघितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचे फोटोऑप्स बघितले आपण, पण काही पेपरमध्येच बातमी आली की मुख्यमंत्री निघाल्यानंतर नालेसफाई बंद झाली. खरं आहे की नाही? आणि जर आमच्या वेळी जर अशी कुठेही काही गडबड झाली असेल तर त्यावेळी आम्ही त्या वेळी कारवाई देखील केलेली आहे. तेव्हा कारवाई केलेलं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, हिंदमाता फ्लडिंग स्पॉट वर्षानुवर्ष होता, तो बंद झाला की नाही? ते काम कोणी केलेलं? ते आम्ही करून दाखवलेलं. मिलन सफेचं काम आम्ही करून दाखवत होतो. मोगरा नाला असेल, मोगरा नाल्याचं पंपिंग स्टेशन असेल, माहूलचं पंपिंग स्टेशन असेल. माहूलची परवानगी केंद्र सरकारकडून 5 वर्ष नाही आली, पण इतर झालेत 5 पंपिंग स्टेशन. ब्रिम स्टुअर्टचा रिपोर्ट आहे तो करून दाखवला. स्टॉर्म वॉटर ड्रेन्स 25 mm ते 50 mm जे जागतिक जे काही चांगलं असतं ते आपण करून दाखवलं. ज्या इमारती असतात, आज देखील कांचीपुरमध्ये इमारत पडलेली आहे, त्यामध्ये 5 जण आतापर्यंत माहिती. मात्र ज्या पद्धतीने पावसाळ्यात ही इमारत पडण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी ज्या पद्धतीने घोषणा केली जाते की ह्या धोकादायक इमारती आहेत, मात्र त्या खाली केल्या जातात. काय तिथे एक मी कोणावर टीका करणार नाही, कारण इथे महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा एखादी डिलॅपिडेटेड बिल्डिंग म्हणून आपण जाहीर करतो, घोषित करतो, धोकादायक म्हणून घोषित करतो, तिकडच्या आजूबाजूच्यानी रहिवाशांनी थोडं सहकार्य करणं गरजेचं असतं. काही लिटिगेशन्स असतात, त्याच्यात मी आता जाणार आणि थोडी माहिती घेऊनच त्याच्यावर बोलेन. आदित्यजी, मोगरा जो नाला आहे त्याची संरक्षण बसवलेली आहे, त्याचबरोबर विलेपार्लेमध्ये नानावडी शेजारी एक दुमजली इमारत आहे, तिचा काही भाग कोसळला आहे, कसं वाटायला नाही, जसं मी सांगितलं ह्याच्यावर थोडी माहिती घेऊन बोलायला लागेल, कारण इमारत कोसळणं असेल किंवा काही जिथे प्रेशर वाढतं तिथेच कोसळते. आणि म्हणून मी जसं सांगितलं की कालचं सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री सांगतात की तुम्ही तक्रार काय करता, आता ते जाऊन तिथे सांगणार आहेत का तुम्ही तक्रार काय करता. म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची माफी मागणं गरजेचं आहे. आणि एवढा ॲरोगन्स जर नाही दाखवलं तर मला वाटतं थोडं बरं होईल. ते थोड्या दिवसाचं सरकार आहे, हुकुमशाही थोड्या दिवसचं चालते, पण ते संपेपर्यंत थोडा ॲरोगन्स कमी दाखवणं गरजेचं आहे. धन्यवाद. लास्ट सवाल लेना चाहेंगे. अपोजिशन मीटिंग से आप लौट रहे हैं, भाई मुख्यमंत्री इस पे कहते हैं नहीं, अभी तो मैं घर से आ रहा हूँ. पटना से आप लौट रहे हैं, मुख्यमंत्री कह रहे हैं कि अपोजिशन के साथ आप बैठे हैं, मुख्यमंत्री के साथ उद्धव ठाकरे बैठ रहे हैं, यही लोग थे जो राम
राम मंदिर के अपोजिशन में थे, अपोजिट थे, 370 के अपोजिट थे। आज उद्धव ठाकरे उनके साथ बैठ है, तो उद्धव ठाकरे मुझे लगता है कल उद्धव जी ने उसका जवाब दिया है, और पहले घटना बाय मुख्यमंत्री हम पे कुछ कहने से पहले मुंबई को की माफ़ी मांगे, यही बात सबसे अहम रहेगी। थैंक यू।